राम राम मंडळी, मी आहे कैलास भापकर आणि तुमचं स्वागत करतो माझ्या पहिल्या मराठी व्लॉगमध्ये. कारण आज थोडासा उठायला उशीरच झाला मंडळी, कारण मराठी माणसाला जागा व्हायची थोडीशी उशिराच सवय आहे नाही का. बट असो ठीक आहे. आज उठल्यानंतर जाणार होतो मी एका स्पेशल ठिकाणी, एका स्पेशल गेस्टला भेट द्यायला आणि ते गेस्ट घरी घेऊन आज जाणार आणि नाही मेहमान आणि कोण आहेत कसे जर तुम्हाला पाहिजे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र मंडळी. खरं तर पूनमसाठी आज एक खूप मोठं सरप्राईज आहे. आता मी घ्यायला जाणार आहे लव बर्ड्स, पक्षी घ्यायला जाणार आहे. खूप दिवसापासून माझ्या डोक्यात होतंच की पक्षी घेऊयात किंवा एखादं कॅटचं पिल्लू घेऊयात. बट आज पक्षी घेणार आहे आणि हे पूनमसाठी सरप्राईज असेल, कारण तिला पक्षी वगैरे आवडत नाहीत म्हणून ते सरप्राईज असेल. तर आपण जाऊयात आणि हे सरप्राईज पूनमला देऊयात. सो आपण निघलेलो आहोत. आता दुपारचे 2 वाजलेले आहेत. त्यानंतर मी जाणार जिमला, पण त्या अगोदर पक्षी घेऊन येऊयात. झालं असं की मी जेव्हा पेट शॉपमध्ये गेलो त्यावेळेस तिथं खूप गर्दी होती आणि पक्ष्यांचा खूप चिवचिवाट होता, त्यामुळे तिथे शूट काढायला जमलं नाही आणि त्यांची प्रायव्हसी डिस्टर्ब होऊ नये म्हणून मीही तिथे शूट केलं नाही. पण ॲक्च्युली मी लव बर्ड्स खरेदी केलेले आहेत. त्यांच्यासाठी एक पिंजरा आणि 2 लव बर्ड्स असे खरेदी केलेले आहेत आणि त्यांना एकूण किती खर्च आला, त्यांना खायला काय काय आणलं मी नंतर सांगेलच. पण आता जाऊयात आणि पूनमला सरप्राईज देऊयात. तोपर्यंत लेट्स हॅव अ लुक. आता यांची नावं काय काय ठेवायची ॲक्च्युली तुम्ही कमेंटमध्ये सांगा. माझ्या डोक्यात आहेत नावं ठेवण्यासाठी, तर मी सांगेलच. चला ओके, लेट्स गो. पूनम, हे बघ काय आणलंय. कशाला आणले हे पक्षी? कशाला म्हणजे तुला आवडतात ना. कोण करेल त्यांचं सगळं? तू करायचं. मी का करू? मग कोण करेल? मी नाही करणार बाबा. म्हणजे ना कुठे ठेवायचे घरात आता सांग. इथं लावूयात का? ते पकड, कॅमेरा पकड. इथं छान दिसेल ना खिडकीत. हो छान दिसत. ऍक्च्युअली तुला आवडतात म्हणून आणते मी. खरं तर उलट झालं का? पण त्यांचं कोण करणार? त्यांना काय नाही करावं लागेल, फक्त त्यांना खायला टाकायचं सगळं संध्याकाळ झालं. आणि ते मटकं कशासाठी आणलंय त्याच्यामधलं? सांगतो. कसं दिसतंय आता इथं? ऍक्च्युली एक येलो कलर आणि एक स्काय ब्ल्यू कलर. आवडले तुला? छान आहे. छान आहेत. पण त्यांचं करणार कोण हे सगळं माझ्या डोक्यात आल्यामुळे मला असं जरा टेन्शन आलं. इथं पाणी सांडलंय का? पाणी यांना काही करावं लागत नाही. यांना फक्त सकाळी एकदा खायला ठेवायचं, ते आठवडाभर जातं. पाणी फक्त दररोज चेंज करायचं आणि हे भांड आठवड्यातून एकदा धुवून टाकायचं. एवढंच करावं लागतं त्यांचं. आणि त्यांचे भांडे ते कुठे आहेत? सगळं आहे. भांडे पण आहेत, त्यात खाऊ वगैरे ठेवू. हे पकड, मी भांडे घेऊन येतो. काय नाव ठेवायचं तुमचं? हे बघ, हे आहे त्यांचा खाऊ, हे आहे पाणी. सिंपल हे असं वरती करायचं, इथून ते ठेवायचं आणि पाणी या साईडला. झालं. वरती का जात नाहीये? एक मिनिट. बस झालं. सिम्पली
त्यांचा पिंजरा सजवण्यासाठी माझ्याकडे छोटस डॉग आहे आणि हे फ्लावर स्पॉट आहेत आणि हा माय फेवरेट चिंगू. हे बघ इथं ठेवलं तर चालेल नाही असं? हो हे छान pot दिसतंय. इथं ठेवूयात, हे इथं ठेवूयात आणि हे कुठे लावायचं? आतून लावू? हो आतमध्येच छान दिसेल ते. म्हणजे तोडणार नाहीत ना याला? काय माहित आता काय करतात. बाहेर येतील ना ते. नाही येत, नाही येत. हे पण ते बाहेर आले तर त्यांना कळत नाही बरं का परत आत जायचं. त्यांना बाहेर उडून गेले तर गेलेच कायमचे, विषय संपला. वाव किती क्यूट आहेत ना. हे काय नाव ठेवायचं त्यांचं? तसे माझ्याकडं 2 ते 3 नाव आहेत. सांग. पण पहिलं इट्टू बिट्टू, इट्टू बिट्टू. विच वन आणि- इट्टू अँड विच वन बिट्टू? दुसरं टिंगू मिंगू, टिंगू तर आहे ना, हा ऑलरेडी. चंगू मंगू. चंगू मंगू नाही, इट्टू बिट्टू छान वाटतात का? चंगू मंगू ठेवायचे. चंगू मंगू, इट्टू बिट्टू त्यांनाच विचारलं ना काय ठेवायचं तुमचं नाव? ज्याला मान हलवतील त्याला, ज्या नावाला ते मान हलवतील ते नाव ठेवू. चंगू मंगू, इट्टू बिट्टू. ते तर मान चालवत नाहीत. जाऊ दे, आपण त्यांची नाव इट्टू अँड बिट्टू ठेवूयात. हा ब्ल्यू वाला इट्टू अँड हा ब्ल्यू वाला मेल आहे आणि ही येलो वाली फिमेल आहे, म्हणून इट्टू. हा ब्ल्यू वाल्याचं नाव आपण इट्टू ठेवू आणि त्या येलो वाल्याचं नाव आपण बिट्टी ठेवू. आणि हे जे हे आहे काय गाडगं म्हणतात याला, याच्यात ही बिट्टी अंड देणार. अंड दिल्यानंतर त्यांना अजून एक पिल्लू होणार, म्हणून ते खास त्यांच्यासाठी आहे. कारण या पिंजऱ्यात त्यांना अंड देता येत नाही ना, म्हणून ते गाडगं स्पेशली त्यांनी वेगळं दिलंय. त्यात आपल्याला ते जाणार, त्यात अंड देणार आणि मग ते त्यांच्या वेळेनुसार ते पिल्लाला जन्म घालणार. असं आहे ते, कळलं का? आणि हा झुला आहे ऍक्च्युली त्यांना खेळण्यासाठी. फ्लावर पॉट इथे चांगले दिसतात ना. आता ऍक्च्युली यांचा खर्च सांगतो मी तुला. हे बघ, हे लव बर्ड्स आहेत, यांची प्राइस आहे 1000 रुपये, म्हणजे दोघांची मिळून 1000, म्हणजे एक बर्ड्स 500 रुपयाला. आणि यांचा पिंजरा 600 रुपयाचा आहे. ते मटका 100 रुपयाचा आहे, म्हणजे 1700. आणि हा त्यांचा खाऊ आहे जो 70 रुपये ते 100 रुपयाला मिळतो. आणि हा 3 महिने जातो. ऍक्च्युली ही भगर आहे, मतलब असी ये क्या बोलते हैं, उसके अंदर का सीड्स नहीं है, वो पूरा जो होता है वो भगर है. तो ही भगर आहे. इकडे याला काय म्हणतात? भगरीला सामक म्हणतात. आणि ही साधारण शॉपवाले म्हटले की 3 महिने जाईल, त्यामुळं त्यांचा खर्च खूप आणि खूप कमी आहे. 3 महिन्यातनं फक्त 100 रुपये खर्च आहे. आणि त्यांना फक्त पाणी ठेवायचं दररोज किंवा दिवसाआड पाणी ठेवायचं आणि ते खायचं असतं. ते 8 दिवस एक डब्बा तो बॉक्स जातो, 8 दिवसानंतर चेंज करायचा, बस एवढाच त्यांचा खर्च आहे. बट यांच्यापासून मिळणारा हॅपीनेस मात्र अनलिमिटेड आहे ना. हे पण झोपून देतील काय आता रात्रभर? काय माहित आता, तर ते आजच अजून कळेल. ओरडत पण नाही येते. ए चूचू करता तुम्ही? चूचू करता? कर चूचू, चूचू कर, चल चल. ते फक्त भांडणच करतायत. ए भांडण का करता तुम्ही? ऍक्च्युली तिथं आहेत ना, हे 2 वेगवेगळ्या ह्याच्यात होते. तो शॉपवाला म्हणला की हे 2 जण जर भांडले घरी गेल्यानंतर तर उद्या एखादला कोणाला तरी घेऊन या, त्यातला बदली करून देईल, म्हणजे हे भांडू शकतं, त्यांच्यावर लक्ष ठेवावं लागेल. भांडण पण करतात. म्हणजे यांचं नाही पटलं तर आपल्याला एक चेंज करून आणावं लागेल, है ना. भांडण नका करू हा. भांडायचं नाही, नाहीतर मग एकाची कल्टी कशी बघतायत. चल 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 चल. हे पिवळं येत नाही बरं का हातावर, चावते ते खूप. इट्टू, काय याचं नाव? इट्टूच आहे ना? इट्टूच ना? इट्टू आणि बिट्टू. तुमचा खाऊ कुठे ठेवू? खाऊ ठेवा सध्या तिथंच, खिडकीमध्ये ठेवा. हे छत्री पण लावूया तिथं आपण. कुठे लावायची? खाली इथं लावू? त्या टेडीच्या डोक्यावरती लावा.
किती दिवसापासून चाललं होतं घ्यायचे फायनली घेतलेच. तर मंडळी, मी तर आणलेत लव्ह बर्ड्स, आणि तुम्हालाही आवडत असतील पेट्स, ॲनिमल्स, कॅट, डॉग्स, तर तुम्ही तुमच्या घरी नक्की घेऊन या, कारण या घरामध्ये खूप पॉझिटिव्ह वाईब्स देतात. आणि परत भेटूयात नवीन एका अशाच ब्लॉगमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत बाय बाय, नमस्कार.